नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे शेतकऱ्यांशी संबंधित, विशेषतः ज्यांची जमीन सामायिक आहे, म्हणजे जॉईंट होल्डिंगमध्ये आहे. सरकारने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो नेमका काय आहे हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अनेकदा असं होतं की जमीन सामायिक नावावर असल्यामुळे सरकारी योजनांचे फायदे मिळत नाहीत. ही अडचण खूप शेतकऱ्यांना येते. मग आता यावरच सरकारने एक तोडगा काढलाय. चला पाहूया की ही समस्या नेमकी आहे तरी काय आणि त्यावर उपाय काय आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ज्यांची जमीन अशी एकत्र नावावर आहे त्यांना रोजच्या व्यवहारात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हे बघा, सगळ्यात मोठं म्हणजे पीक विमा मिळत नाही. पीक कर्ज काढायला गेलं की अडचणी येते. समजा अतिवृष्टी झाली आणि सरकारनं काही मदत जाहीर केली तर ती सुद्धा मिळणं कठीण होऊन बसतं. आणि सरकारी कागदपत्रांची कामं तर आणखीच किचकट होतात. म्हणजे बघा, या सगळ्यामुळे आर्थिक आणि प्रशासकीय दोन्ही बाजूनी त्रास होतो. बरं, मग या सगळ्या समस्यांवर सरकारनं काय निर्णय घेतला आहे, आता आपण त्याबद्दलच बोलूया. सरकारने एक नवीन मोहीम सुरू केली आहे जी थेट या अडचणींवर उपाय शोधतीये. 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल विभागाने एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकातूनच राज्यभर जमीन वाटपासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. खरं तर हा एक मोठा निर्णय आहे जो हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरू शकतो. आता ही वाटणीची प्रक्रिया कशाच्या आधारावर होणार, तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये एक कलम आहे, कलम 85. हे कलम सहधारकांमध्ये जमिनीची वाटणी करण्याची परवानगी देतं. म्हणजे ही पूर्ण मोहीम कुठल्या तरी नवीन कायद्यावर नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीवरच आधारलेली आहे. त्यामुळे ती पूर्णपणे कायदेशीर आहे. पण मग प्रश्न येतो की ही मोहीम आत्ताच का सुरू केली जात आहे. याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे सरकार एक नवीन गोष्ट आणत आहे, शेतकरी ओळखपत्र. सरकार सगळ्या कृषी योजनांसाठी एक शेतकरी ओळखपत्र तयार करत आहे. पण हे ओळखपत्र तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची अचूक नोंद असेल. आणि म्हणूनच या ओळखपत्राच्या कामासाठी जमिनीच्या नोंदी दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे. आता गंमत बघा, सध्याची अडचण काय आहे. सातबारावर एकूण जमीन सगळ्यांच्या नावावर दिसते, म्हणजे नक्की कोणाच्या वाट्याला किती जमीन आहे हे स्पष्ट होत नाही. यामुळे नोंदींमध्ये गोंधळ निर्माण होतो. पण ह्या नवीन मोहिमेमुळे काय होणार, तर प्रत्येक सहधारकाचा म्हणजे प्रत्येक भावाचा किंवा भागीदाराचा जमिनीतील जो काही ठरलेला हिस्सा आहे तो त्याच्या नावावर स्वतंत्रपणे नोंदवला जाईल. त्यामुळे मालकी हक्कात एकदम स्पष्टता येईल. ठीक आहे, मग आता शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचं, अर्ज कसा करायचा आणि प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया. सरकारने ही प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. पहिलं म्हणजे एका ठरवून दिलेल्या नमुन्यात अर्ज करायचा. दुसरं, सरकार स्वतः याबद्दल जागृती निर्माण करणार आहे आणि तालुका पातळीवर कॅम्प्स म्हणजे शिबिर आयोजित करणार आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया सोपी, वेळेत पूर्ण होणारी आणि पारदर्शक असेल असं आश्वासन दिलंय. अगदी सरकारी परिपत्रकातच हे स्पष्ट म्हटलंय की जमिनीच्या हिस्स्याची वाटणी करण्याची प्रक्रिया सोपी, कालबद्ध आणि पारदर्शक केली जाईल. या वाक्यातूनच सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो की नेहमीचा सरकारी कामातला जो उशीर आणि किचकटपणा आहे तो टाळायचा आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्या प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा नेमका फायदा काय होणार आहे आणि खर्चाचं काय, तर या मोहिमेअंतर्गत जमिनीची वाटणी करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया शुल्क फक्त 200 ते 500 रुपये असणार आहे. म्हणजे अगदी नाममात्र शुल्कात हे काम होणार आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ते परवडेल. तर थोडक्यात फायदे काय आहेत. एक तर प्रत्येकाच्या जमिनीच्या हिस्स्याची स्वतंत्र आणि नोंदणीकृत मालकी मिळेल. दुसरं, पीक कर्ज आणि विमा योजनांचा लाभ घेता येईल. तिसरं, सरकारच्या सगळ्या मदत योजनांसाठी पात्र होता येईल. चौथं म्हणजे अचूक आणि प्रभावी शेतकरी ओळखपत्र मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाटणीसाठी लागणाऱ्या लांबलचक आणि महागड्या पारंपरिक प्रक्रियांमधून सुटका होईल. म्हणजे ज्या समस्यांपासून आपण सुरुवात केली होती त्या सगळ्यांवर हा एकच उपाय आहे. तर मग वैयक्तिक जमिनीचे हक्क सुरक्षित करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. ही मोहीम केवळ जमिनीची वाटणी करत नाहीये, तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची स्पष्ट मालकी देऊन जमिनीची पूर्ण क्षमता वापरण्याची संधी देत आहे.